जय भीम. मी राहुल कुमार, संयोजक बहुजन संघटक, आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या या स्पेशल शो मध्ये, ज्याचं नाव आहे वंदन भीमरायास, आदर्श भीम जयंती, स्वाभिमानी भीम जयंती. या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जे काही आदर्श भीम जयंतीचे उपक्रम होत आहेत, होत असतात किंवा होत आहेत, अशा सर्व फेस्टिवलची माहिती, भीम जयंतीची माहिती या माध्यमातून मी आपणास देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये अनेक नवनवीन उपक्रम आदर्श भीम जयंती म्हणून आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, एक वही एक पेन असेल, त्यानंतर एखाद्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्कॉलरशिप देणे असेल, एखाद्या आपल्या मित्राला उद्योगासाठी मदत करणे असेल, अशा कोणत्याही प्रकारे आपण आदर्श भीम जयंती साजरी करू शकतो. अर्थात भीम जयंती म्हटलं की उत्साह, महोत्सव या गोष्टी तर असणारच आहे, त्याच्याशिवाय भीम जयंती पूर्णच होऊ शकणार नाही. परंतु त्याच जोडीला आपण काही आदर्श सुद्धा या भीम जयंतीच्या निमित्ताने देऊ शकलो पाहिजे. मी आज बघतोय की एक वही एक पेन ज्यावेळी आमच्या मित्रांनी सुरू केला, भीमानुयांनी सुरू केला, तर त्याचा आदर्श हा इतर सण उत्सवामध्ये सुद्धा घेतला गेला. अनेक उत्सवांमध्ये म्हणजे गणपती उत्सवामध्ये सुद्धा एक वही एक पेन या प्रकारचे अभियान त्या म्हणजे अनेकांनी ते ऍक्सेप्ट केले, ते स्वीकारले. या पद्धतीनं चांगले उपक्रम हे महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकांमध्ये ते ऍक्सेप्ट होतात, ते स्वीकारले जातात. अशा पद्धतीचे चांगले जे काही उपक्रम आहेत हे भीम जयंतीच्या निमित्ताने आपण करू शकतो. भीम जयंतीची जी काही सुरुवात आहे, ज्या पद्धतीने आपण विचारांची सुरुवात म्हणतो, ज्या पद्धतीने आपण एक व्याख्यानाची परिवर्तनाची परंपरा आपण म्हणतो, याच पद्धतीने भीम जयंती अनेक ठिकाणी साजरी केल्या जाते. आणि याचीच एक परंपरा गेल्या 8 वर्षापासून ज्या लोकांनी जपली आहे, ते म्हणजे औरंगाबाद, म्हणजेच आजचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने जे काही पावनभूमी आहे, बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने जिला जोपासलं, जिला वाढवलं आणि जिला मोठं केलं, अशी भूमी म्हणजे नागसेन वन. आणि या नागसेन वनामध्ये नागसेन फेस्टिवल सुरू करणारे आमचे मित्र, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. नागसेन फेस्टिवल ही एक आदर्श भीम जयंती आहे असं मला वाटतं. मी आजचे जे संयोजक आहेत, माननीय सचिन भाऊ निकम आणि हेमंत मोरे, हे माझ्यासोबत जुळलेले आहेत. त्यांचं दोघांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. भीम जयंतीच्या अनेक अनेक शुभेच्छा देऊन या आजच्या टॉक शो मध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि आदर्श भीम जयंती कशी असावी, या पद्धतीनं नागसेन फेस्टिवल कशी ती पद्धत जोपासते, यावर सुद्धा आपल्याला त्याचा अंदाज येईल. सचिन भाऊ, या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अर्थात 14 एप्रिल म्हणून हा अख्खा एप्रिल महिना आपण भीम जयंतीचा उत्सव म्हणून साजरा करतो. हा आपल्यासाठी एप्रिल महिना नसून हा आपल्यासाठी आंबेडकर महिना आहे, आपल्यासाठी हा आंबेडकर मंथ आहे. आणि पूर्ण महिनाभर आपण ही जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत असतो. अनेक ठिकाणी 1 तारखेपासूनच कार्यक्रम होत असतात, काही ठिकाणी 1 तारखेपासून ते 14 एप्रिल पर्यंत कार्यक्रम होतात, काही ठिकाणी पूर्ण महिनाभर कार्यक्रम असतात. महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्र हा 14 एप्रिल च्या निमित्ताने, भीम जयंतीच्या निमित्ताने अख्खा एप्रिल मंथ हा बुक असतो. लोक वेगवेगळ्या स्वतःच्या शेड्यूल मध्ये त्यांनी या भीम जयंतीसाठी वेळ दिलेला असतो. अर्थात याची सुरुवात नागसेन फेस्टिवल पासून झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली सुरुवात तुम्ही 31 मार्च रोजी सुरुवात केली नागसेन फेस्टिवलच्या निमित्ताने. तर ही सुरुवात करत असताना तुमच्या या भीम जयंतीच्या निमित्ताने काय भावना आहेत आणि काय मेसेज देण्यासाठी तुम्ही ह्या तारखा स्पेशली निवडल्या आहेत, किंवा मी मागील सुद्धा तारखा बघितल्या, तर ह्याच मार्चच्या शेवटच्या ज्या एप्रिल महिन्याला जुळणाऱ्या तारखा आहेत, ह्या तुम्ही घेत असता, काय त्याचं वैशिष्ट्य आहे? मुळात आम्ही मागच्या 8 वर्षापासून म्हणजे साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रुपये महोत्सवी जयंती वर्षानिमित्त नागसेन फेस्टिवलचं पहिल्यांदा आयोजन केलं. आणि हे आयोजन करत असताना एक टॅगलाईन आम्ही नागसेन फेस्टिवल सोबत जोडली, नागसेन फेस्टिवल जल्लोष भीम जयंतीचा महोत्सव विचारांचा. यामध्ये दोन्ही गोष्टी आम्ही समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. कारण एकीकडे आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नाचून साजरी केली जाते अशी टीका होते. अनेक लोक म्हणतात किंवा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे केवळ जल्लोषाचं वातावरण असतं. परंतु भीम जयंती हा या जगाच्या पाठीवरती असणारा एकमेव असा महोत्सव आहे की ज्याच्यामध्ये केवळ
गाणी, जल्लोष हे नसून तर यामध्ये विचारांचा महोत्सव आपण सगळीकडे साजरा करत असतो. आज जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होती आणि 125व्या जयंती निमित्त तर जणू म्हणजे जगभरामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली आणि ती साजरी नागसेन मनाचे आजी विद्यार्थी म्हणून ती जयंती साजरी करावी ही कल्पना आमच्या समोर होती आणि त्या कल्पनेतूनच आम्ही नागसेन फेस्टिवलचं आयोजन केलं. तारखांच्या बाबतीत सांगायला गेलो तर नागसेन फेस्टिवल हा विशेष करून नागसेन वनातील आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेला उपक्रम आहे. दरवर्षी आमच्या परिसरातले इतर भागातून आलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी जसा एप्रिल महिना सुरू होतो किंवा एप्रिल महिना जवळ येतो तर त्यावेळी त्यांच्या गावाकडे जाण्याचं नियोजन सुरू होतं. कारण इथून गेलेली जी विद्यार्थी असतात ते विद्यार्थी गावाकडे जाऊन आपल्या भीम जयंतीचं नियोजन करत असतात आणि ते नियोजन करत असताना जर आम्ही वेगळ्या तारखा निवडल्या तर कदाचित त्या विद्यार्थ्यांना या फेस्टिवलमध्ये सहभागी होता येणार नाही. म्हणूनच आम्ही मार्च महिन्याचा शेवटचा शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा जो एप्रिल महिन्याला जोडला जाईल असे शेवटचे शुक्रवार, शनिवार, रविवार या आम्ही फेस्टिवलसाठी निवडत असतो. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हाच जगभरात होणारा एक आदर्श उपक्रम आहे. त्याच्यामुळे आदर्श जयंती वगैरे हा काही भाग नाही, तर ही जयंतीच मुळात आदर्शांची जयंती, विचारांची जयंती आहे आणि सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील आंबेडकरी जनतेनं हे दाखवून दिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ जल्लोषाची जयंती नाही तर ही विचारांची जयंती असते. आज आपण सोलापूरमध्ये, महाराष्ट्रातला एक महत्वाचा जिल्हा आहे सोलापूर, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते आणि ही जयंती साजरी करताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक 14 एप्रिल नंतर येणारा पहिला रविवार निवडला जातो, जेणेकरून सगळ्यांना एकत्रित येऊन आपल्याला जयंती साजरी करता येईल. आणि त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंटेनरवरती वेगवेगळ्या प्रकारची दृश्य लावली जातात, वेगवेगळ्या प्रकारचे सजीव देखावे उभे केले जातात. या देखाव्यांमध्ये मानव मुक्तीचा संदेश दिलेला असतो, कुठे शिक्षणाच्या विषयी जागृती केलेली असते, कुठे मतदानाच्या विषयी जागृती केलेली असते, तर कुठे समतेचा संदेश देण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून होतं. या जर सोलापूरच्या जयंतीकडे जर आपण बघितलं तर सोलापूरची जयंती देखील आदर्शवत भीम जयंती आहे. मागच्या काही वर्षांपासून आमचे मित्र या औरंगाबादच्या ठिकाणचे डॉक्टर अविनाश सोनवणे यांनी 14 दिवस फक्त आणि फक्त आरोग्य शिबिर राबवून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला सुरुवात केलेली आहे. ही देखील एक आदर्श भीम जयंती आहे. दरवर्षी आता आमच्या नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही सांस्कृतिक, वैचारिक जागर घालत असतो आणि या जागराच्या माध्यमातून देशभरातले आंबेडकरी चळवळीला जोडलेल्या लोकांना या नागसेन भूमीमध्ये घेऊन येऊन एक वैचारिक मेजवानी इथल्या प्रेक्षकांना आणि भीमायनी यांना देत असतो. ही देखील एक आदर्श भीम जयंती आहे. आज आपण बरेच लोक टीका करतात की वर्गणी मुक्त जयंती झाली पाहिजे वगैरे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा असा उत्सव आहे की या जयंतीला लोकवर्गणीशिवाय पर्याय नाही. कारण लोकांच्या सहभागातून होणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या खऱ्या अर्थानं लोकाभिमुख असतात. अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या आवाया उठवतात, काही लोक राजकीय पक्षाच्या लोकांकडनं देणग्या घेऊन जयंत्या करतात, तो भाग वेगळा. परंतु वसाहतींमध्ये होणारी जयंती ही लोकवर्गणीतून होणारी जयंती आहे आणि सर्वांच्या सहभागातून होणारी जयंती आहे. प्रत्येक ज्याची कुवत नसेल असा माणूस देखील या ठिकाणी आपल्या खिशात 100 रुपये असेल तर 50 रुपये तो जयंतीच्या उत्सवासाठी देण्याची मानसिकता दाखवतो. हा खऱ्या अर्थानं स्वाभिमान आहे आंबेडकरी जनतेचा. कारण आज आपण बघतो की जगभरामध्ये ज्या माणसाच्या घरावरती नीट छप्पर नसेल असा माणूस देखील जयंतीच्या दिवशी त्याच्या घरावरती स्वाभिमानाने निळा ध्वज लावतो आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. त्याच्यामुळे जयंती, बाबासाहेबांची जयंती ही आदर्श जयंती आहे. याला असा आपण ही जयंती आदर्श किंवा ती जयंती आदर्श अशा पद्धतीचं बायफर्गेशन करू शकत नाही. नक्कीच अतिशय महत्वाचं मोलाचं तुम्ही या ठिकाणी आपली भूमिका ठेवली की बाबासाहेबांची जयंती ही आदर्श जयंती असते आणि लोकवर्गणीशिवाय पर्याय नाही. अर्थातच बाबासाहेबांनीच ते सांगितलेलं आहे की आपल्या कमाईचा जो 20वा भाग असेल तो तुम्ही समाजाच्या हितासाठी दिला पाहिजे, लोकचळवळीसाठी दिला पाहिजे. आणि मुळातच बाबासाहेबांची जी मुवमेंट आहे ही लोकवर्गणीतून, स्वाभिमानातून आणि लोकांच्या कमिटमेंटमधून, समर्पित भावनेनं ही झालेली आहे. आणि त्याचमुळे आज या चळवळीला म्हणजे ही चळवळ टिकून आहे, ही चळवळ वाढत आहे आणि ही चळवळ बहरत आहे. मुळातच नागसेन फेस्टिवल हा इतर सगळ्या फेस्टिवलमध्ये म्हणजे अनेक आपण बघतो की जयंतीच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी येतात, याच्यामध्ये नागसेन फेस्टिवलचं थोडंसं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की हा फेस्टिवल तुम्ही 3 दिवस चालवता आणि याच्यामध्ये तुम्ही बाबासाहेबांच्या किंवा एकूणच या चळवळीसाठी
केवळ व्याख्यान देणं, केवळच नृत्य करणं, केवळ गाणं म्हणणं ही काही पूर्णपणे फेस्टिवलचा भाग असू शकत नाही. तो फेस्टिवलचा एक भाग असतो. आणि संपूर्ण जर फेस्टिवल म्हटलं तर व्याख्यान, नृत्य, वादन, वाद्य, त्यानंतर वेगवेगळ्या कला, या त्यानंतर काही जसं ज्या पद्धतीने तुम्ही कुणाचा सन्मान करायचा असेल या गोष्टी असतील, या सगळ्यांचा मिलाप जर केला तर तो खऱ्या अर्थानं एक फेस्टिवल किंवा एक उत्सव आपण त्याला म्हणू शकतो. आणि या पद्धतीने तुम्ही त्या उत्सवाची निर्मिती केली, त्या उत्सवाची त्या फेस्टिवलची एक तुम्ही बांधणी केली. तर ही मुळात अशी बांधणी करण्यामागे तुमचा काय हेतू होता किंवा ती कशा पद्धतीने तुम्ही केली याबद्दल काय सांगाल? मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा हा नागसेन परिसर मागच्या 60-70 वर्षांमध्ये नागसेन वनाचा आदर्श जगाच्या डोळ्यासमोर आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षाभूमी क्रांतीभूमी असल्यानं या भूमीमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं खऱ्या अर्थानं या चळवळीला दिशा देण्याचं काम आहे. आणि याच भावनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आमच्या नागसेन भूमीमध्ये शिकणारा जो काही विद्यार्थी आहे, आजी माझे विद्यार्थी आहे, त्याला जयंती कशा पद्धतीने आपण साजरी केली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले कुठले कार्यक्रम आपण घेतले पाहिजे आणि ते कार्यक्रम लोकांना समतेचा, न्यायाचा, बंधुतेचा संदेश देणारे असले पाहिजेत, या उद्देशाने आम्ही नागसेन फेस्टिवलचं आयोजन करतो. आणि जसं आता आपण सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जल्लोषाशिवाय साजरी होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वैचारिक जागराशिवाय साजरी होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सांस्कृतिक उपक्रम राबवल्याशिवाय साजरी होऊ शकत नाही. कारण समाजाला जर सर्वांगाने आपल्याला विकसित करायचं असेल, समाजाला जर खऱ्या अर्थानं आपल्याला विचार समजून सांगायचे असतील, तर त्या विचारांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय सगळ्याच बाजूने परिपक्व करण्याच्या दृष्टीने आम्ही हा नागसेन फेस्टिवल या ठिकाणी घेत असतो. मग याच्यामध्ये सिनेमाचे विषय अनेकदा घेतले जातात, यामध्ये अनेकदा राजकीय विषयांवरती चिंतन केलं जातं, अनेकदा यामध्ये आपण आर्थिक विषयांवरती चिंतन करतो, अनेकदा सांस्कृतिक विषयांवरती चिंतन करतो आणि विशेष करून यामध्ये धम्माच्या विषयावर देखील आम्ही चिंतन करतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या जगामध्ये मानव म्हणून जी ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला आणि बुद्धाच्याकडे आम्हाला घेऊन गेले, बुद्धाचा तत्वज्ञान, बुद्धाचे विचार आम्हाला अंगीकारायला लावले. तर त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्धमय भारताचा संदेश देखील आम्हाला या नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून द्यायचा असतो. त्याच्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक या विषयांवर चर्चा करत असताना आम्ही बौद्ध धर्माच्या अनुषंगाने देखील विवेचन या ठिकाणी करत असतो. आज या वर्षीच्या जयंतीमध्ये अतुल भोसेकरांनी अनेक म्हणजे दुर्मिळ माहिती की जी आतापर्यंत अनेक बौद्ध अनुयायांना नव्हती, अशी अनेक माहितीचा उलगडा, या माहितीचा खजिना आमच्या समोर उघडा केला आणि या माध्यमातून अनेक चुकीचे गैरसमज असतील, चुकीचे वाक्यप्रचार असतील, यावरती त्यांनी प्रकाश टाकला. एका मुलीने या ठिकाणी सुंदरसा असं सिंहली भाषेतल्या वंदनेवरती नृत्य केलं. खरं तर बुद्ध धम्म हा जागतिक धम्म आहे, वैश्विक धम्म आहे आणि या धम्माच्या माध्यमातून जगामध्ये आज आपण सगळीकडे ऐकतोय की जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. तर बुद्धाला वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही या फेस्टिवलच्या माध्यमातून करतोय. या फेस्टिवलच्या मागे अनेक लोकांचं पाठबळ आहे. मग ते आर्थिक पाठबळ आहे, शारीरिक पाठबळ आहे, मानसिक पाठबळ आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक पाठबळ या नागसेन वनाच्या मागे आहे. आम्ही दरवर्षी कुठल्याही राजकीय नेत्याकडे हात न पसरता, कुठल्याही मोठ्या देणगीदाराची वाट न पाहता आमच्या नागसेन वनाशी संबंधित जे काही आजी माजी विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून त्याच्या कष्टाचा, घामाचा एक एक रुपया नागसेन फेस्टिवलला उभा करण्यामध्ये आम्हाला मोलाचा ठरतो. अनेक लोक या फेस्टिवलसाठी भरभरून मदत करतात, अनेक लोक आपल्या कुवतीनुसार मदत करतात. या सगळ्यांच्या मेहनतीच्या पैशातून, घामाच्या पैशातून, लोकसहभागातून हा फेस्टिवल आम्ही उभा केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळा समाधान मिळतं की आम्ही या नागसेन भूमीमध्ये काहीतरी वैचारिक काम करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे काही नियोजनामध्ये उणिवा असतात, परंतु लोकांच्या सहभागातून, लोकांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या मार्गदर्शनातून एक भीम जयंतीचा आदर्श घालून देण्याचं काम आम्ही नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून करतोय. पुढे अजून चांगले उपक्रम या नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत. आज जगभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतोय. ही जयंती साजरी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला, बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीला साजेशी जयंती साजरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. किंबहुना तो प्रयत्न आम्ही अधिक प्रगल्भ कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. मित्रांनो, जय भीम. बहुजन संघटक या लाईव्ह चॅनलने आम्हाला या ठिकाणी मिलिंद नागसेन स्टुडंट वेलफेअर असोसिएशन यांना सांगितले की आज तुम्हाला बहुजन संघटक चॅनलवर येऊन नागसेन फेस्टिवल बद्दल
माहिती द्यायची आहे आणि आदर्श भीम जयंती काय असावी, कशी असावी याबाबत एक चर्चा करायची आहे. आणि या चर्चेच्या माध्यमातून आपण भारत देशामध्ये किंवा जगामध्ये आदर्श भीम जयंती, आदर्श भीम जयंती म्हणजे काय, बाबासाहेबांची जयंती ही एकमेव अशी जयंती आहे की जी भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये साजरी केली जाते. म्हणून तिला आदर्श भीम जयंती म्हणावा की एक वैचारिक भीम जयंती म्हणावे, की एक सांस्कृतिक, की एक क्रीडा क्षेत्रातील भीम जयंती. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळे आपल्याला मानव म्हणून जगण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या बाबासाहेबांनी दिलेल्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे, हा विचार एक मनामध्ये होता. आणि योगायोग मिलिंद नागसेन स्टुडंट वेलफेअर असोसिएशनची स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या येऊन औरंगाबादमध्ये केली. तो विचार केला की आपण बाबासाहेबांना कशा पद्धतीने ट्रिब्यूट करू शकतो, बाबासाहेबांना आपण पे बॅक टू सोसायटी, जे बाबासाहेबांनी विचार मांडलेले ते कशा पद्धतीने आपण करू शकतो, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काय प्रयत्न आपण करू शकतो. तर त्यावेळेस आम्ही विचार केला की आपल्याला औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 31 मार्च, प्रत्येक वर्षी 31 मार्चच्या रात्री संध्याकाळच्या वेळेस आम्ही भीम जयंतीला सुरुवात करतो. म्हणजे बाबासाहेब एप्रिल महिना येण्याच्या अगोदर आमची जयंती सुरू होते. तर आम्ही संपूर्ण एप्रिल महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करूया. ती कशी करायची, तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला बाबासाहेबांनी नाचायला नाही तर वाचायला शिकवलेलं आहे. नाचणं हे चुकीचं नाही आहे, पण नाचत असताना आपण बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे आपल्याला दाखवलेला बाबासाहेबांनी मार्ग, त्या मार्गाचा आपल्याला परिपूर्ण अवलंबन करायचं आहे. मित्रांनो, हेच विचार डोक्यामध्ये घेऊन आम्ही नागसेन फेस्टिवल ही सर्वांगीण कशी होऊ शकते, तर आम्ही क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र तसेच वैचारिक क्षेत्र या तिघींचं मिळून एकत्रीकरण करून आम्ही नागसेन फेस्टिवल म्हणजे काय की त्या ठिकाणी परिपूर्ण ते असायला हवं. बाबासाहेबांचा विचार आहे की माझा विद्यार्थी हा परिपूर्ण असला पाहिजे, हा एक अंगी असायला नको, हा वैचारिक असायला पाहिजे, हा सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा असायला पाहिजे आणि या क्रीडा क्षेत्रात सुद्धा असायला पाहिजे. जर बाबासाहेबांनी या विचाराने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली असेल तर या विचाराचीच भीम जयंती भारतामध्ये आणि जगामध्ये साजरी झाली पाहिजे, हा विचार आम्ही डोक्यात घेतला. आणि हा विचार घेऊन आम्ही मिलिंद नागसेन स्टुडंट वेलफेअर असोसिएशनच्या संपूर्ण मेंबर्सने मिळून नागसेन फेस्टिवल हे सांस्कृतिक, वैचारिक आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रातून समोर यायला पाहिजे आणि समाज माध्यमासमोर जायला पाहिजे, हा विचार घेतला. हे घेत असताना आम्ही वेगवेगळ्या वक्त्यांच्या विषयी चर्चा केली की कोण वक्ता आला पाहिजे आणि कुठला विषय समाजासमोर गेला पाहिजे, कुठल्या समाजाचा आपल्याला, कुठल्या विषयाचं आपल्याला ज्ञान नाही आहे, समाजाला ज्ञान नाही आहे, ते ज्ञान आपल्या समाजासमोर गेलं. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सिने कलाकार किशोर कदम असतील किंवा ज्यांच्यावरती जय भीम पिक्चर चे खरे नायक जस्टिस के चंद्रू सर असतील, या दोघांचं या वर्षीच आमचं वैशिष्ट्य होतं. त्या वैशिष्ट्य सांगत असताना दोघांनी ज्युडिशरी मधला जे आहे न्याय व्यवस्थेत मधील जे काही लॅकुनाज असतील किंवा जे काही चांगल्या गोष्टी असतील ह्या परिपूर्णपणे या वर्षी नागसेन फेस्टिवल मध्ये मांडलेल्या आहेत. आणि अशीच जयंती आम्ही पुढे पण साजरी करणार आहे. वेगवेगळे आमच्याकडे वक्ते राहतील, आम्ही क्रीडा क्षेत्रातील लोकांचा आम्ही सन्मान करतो. त्यानंतर तसेच आम्ही सांस्कृतिक आम्ही एक वर्षी बासरी वादकाचा कार्यक्रम केलेला आहे. या वर्षी सेक्सोफोन आणि तर्णवादक अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही कार्यक्रम नागसेन फेस्टिवल मध्ये साजरे करतो. यावेळी म्हणजे अक्षरशः आपण मटक्याचं वादन सुद्धा आपण यावेळी केलेलं आहे. अनेक कार्यक्रम आपण यावेळी केलेले आहेत. वेगवेगळ्या ज्या कला आहेत, ज्याच्यामध्ये पेंटिंग कला असेल, चित्रकला असेल, मला आठवतं मी या फेस्टिवलचा एक भाग होऊ शकलो. मला आनंद वाटतो या गोष्टीचा की ज्यातून एक फेस्टिवल कशा पद्धतीनं तो साजरा केला पाहिजे. तर अक्षरशः चित्रकलेमध्ये जस्टिस चंद्रू यांचं लाईव्ह जे पोर्ट्रेट आहे ते पोर्ट्रेट सुद्धा आपल्या एका मित्राने त्या ठिकाणी काढलेलं आहे. आय थिंक संदेश सुरलकर यांनी ते
पोर्ट्रेट काढलं आणि आपण ते जस्टिस के चंद्रो यांना आपण ते गिफ्ट दिलं. तर या पद्धतीनं एक एक कला एकेका माणसाला शोधणं आणि त्याची ती कला तिथे दाखवण्यासाठी प्रयत्न करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटते काही नाटक सुद्धा आपण यावेळी आपण जो प्ले आहेत हे प्ले सुद्धा हे केले. तर या निमित्ताने हे जे वेगवेगळे कलाक्षेत्र आहे हे सुद्धा या नागसेन फेस्टिवलमध्ये असावेत आणि ज्या माध्यमातून जे आपले समाज बांधव आहेत किंवा या माध्यमातून लोकांसमोर भीम जयंती किंवा बाबासाहेबांचे विचार कसे पोहोचवता येईल. कला हा संस्कृती आणि विचार पोहोचवण्याचा एक सगळ्यात मोठा माध्यम असतं. तर या पद्धतीने तुम्ही कोणत्या कोणत्या कलांना म्हणजे याच्यामध्ये सहभागी करून घेत आहात किंवा घेतलेला आहे याबद्दल मागील काही 7 वर्षाचा आढावा तुम्ही मला थोडा सांगू शकाल? खरं तर कलेच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी म्हणजे संगीत हे एक असं क्षेत्र आहे की ते माणसाला माणसाशी जोडून ठेवतं आणि संगीत एक असं माध्यम आहे की संगीतापासून कोणीही दूर जाऊ शकत नाही आणि संगीत हा माणसाला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. म्हणूनच अनेक महाराष्ट्रातले कलावंत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपल्या कलेचा वापर करत असतात. त्याच्यामध्ये यापूर्वी एक पोलीस अधिकारी यांनी येऊन आमच्या नागसेन फेस्टिवलमध्ये बासरीवरती भीमगीतांचं वादन केलं. शेळके सर म्हणून आपल्या औरंगाबादचेच पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी बासरीचं वादन केलं. यावर्षी तेजस खरात हा जालन्याचा मुलगा अत्यंत सुंदर आणि सुबक पद्धतीने त्यांनी घटम म्हणजे मटक्याचं वादन करून बाबासाहेब आंबेडकरांची गीतं सादर केली. एक आगळा वेगळा प्रकार यावर्षी आमच्या फेस्टिवलमध्ये लोकांना बघायला मिळाला की झाडाची जी पानं असतात त्या पानांवरती भीमगीतांचं संगीत वाजवून एका कलाकाराने या ठिकाणी भीमगीत सादर केले. सिंहली भाषेतली वंदना अनेकांना म्हणजे सिंहली भाषा ही आहे की नाही हा देखील लोकांसमोर प्रश्न असेल, पण सिंहली भाषेतली एक बुद्धवंदना त्यावरती एका देविका बोर्डे नावाच्या मुलीने सुंदरसं असं नृत्य सादर केलं. अनेक वेगवेगळे कले आणि क्रीडेचे प्रकार ज्यातून आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करू शकतो. औरंगाबादच्या अविनाश बनकरांनी यांच्या संचाने सुंदरसं लाठीकाठीचं प्रात्यक्षिक देखील या फेस्टिवलमध्ये सादर केलं. तर हे करत असताना आमचा मूळ उद्देश असा आहे की कला ही माणसाला माणसाशी जोडणारी कला असते. संगीत हे माणसाला माणसाशी जोडणारं असतं. कुठलीही वैचारिक जर आपली नाळ एक दुसऱ्याशी जोडलेली असेल तर ती तुम्हाला आम्हाला विचारांशी जोडून ठेवते आणि म्हणूनच कलेच्या क्रीडेच्या संस्कृतीच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून व्याख्यानांच्या माध्यमातून सिनेमाच्या गाण्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतो. आमच्या फेस्टिवलची लाईनच आहे की या ज्ञानपाखरांनो चला नागसेनवनाकडे. तर नागसेनवनाकडे का जायचं तर नागसेनवनाकडे जाताना का जायचंय आपल्याला नागसेनवनाकडे कारण नागसेनवन ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. दुसरा विषय नागसेनवन ही तुमच्या आमच्या पहिल्या पिढीला शिक्षित करणारी भूमी आहे. तुम्हाला आम्हाला स्वाभिमान देणारी भूमी आहे. तुम्हाला आम्हाला आत्मभान देणारी भूमी आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीनंतर जर कुठली मोठी गोष्ट केली असेल तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना आहे. कारण पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जगाला दिशा देणारा नागरिक बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करायचा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरण दिलंय की या भूमीतला प्रत्येक विद्यार्थी हा मिलिंद व्हावा आणि शिक्षक नागसेन व्हावा. तर नागसेन आणि मिलिंद सारखी आदर्श जोडी बाबासाहेब आंबेडकरांनी समाजापुढे मांडलेली आहे. आणि जर आपल्याला खऱ्या अर्थानं पेबॅक टू सोसायटी काय करायचं असेल, समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं असेल, समाजासाठी जर आपण काही देणे लागत असू तर खऱ्या अर्थानं आपल्याला या भूमीकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे. या भूमीकडे परत येण्याची गरज आहे. केवळ शिक्षण घेण्यासाठी नव्हे तर या भूमीकडून प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला इथे येण्याची गरज आहे. म्हणून या फेस्टिवलची महत्वाची आमची लाईन आहे की या ज्ञानपाखरांनो चला नागसेनवनाकडे. कारण या ठिकाणी शिकलेला विद्यार्थी हा सुसंस्कृत विद्यार्थी आहे आणि त्याला सुसंस्कृत करण्यासाठी केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या त्याला परिपूर्ण करण्याची गरज आहे. आणि हाच उद्देश घेऊन आम्ही नागसेन फेस्टिवलचं आयोजन करत आहोत. हेमंत सर, या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्वाचे तुमचे संवाद साधू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही एक वैचारिक पिढी घडली, आज जे काही रिटायर्ड प्राध्यापक किंवा असतील तर ही सगळी म्हणजे जी काही मोठी मंडळी आहेत ही सगळी मिलिंदमधून आलेली आहेत, मिलिंद विद्यालयातून शिकून आलेली आहेत. आणि नागसेन वनाच्या जे काही बाबासाहेबांचा सहवास लाभलेला हा जो परिसर आहे या परिसरांचा सहवास ज्यांना लाभलेला आहे अशा भूमीतून ही लोक आलेली आहेत. त्यामुळे यांनी प्रचंड मोठ्या पद्धतीने एक मोठा सांस्कृतिक वारसा, परंपरा, व्याख्यानांची परंपरा असेल, परिवर्तनाची परंपरा असेल किंवा म्हणजे जशा ठोशास ठोसा या पद्धतीने उत्तर द्यायची सुद्धा जी भूमिका घेऊन मिलिंदने एक आंबेडकरी चळवळ मोठं करण्याचं काम केलेलं आहे.
तर आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये काय थोडासा फरक जाणवतो नागसेन वनाच्या एकूण भूमीमध्ये? कारण तुम्ही स्वतः ज्या परिसरात राहता ती नागसेन वनाचा परिसर आहे. आज जी काही तुमची वास्तू उभी आहे ती सुद्धा अगदी त्याच परिसरात आहे आणि तिथे अनेक लोकांचा सहवास लाभलेला आहे. अनेक चळवळीचं केंद्रबिंदू तुमची वास्तू राहिलेली आहे. मौर्या हॉटेल हे त्या सगळ्या अनेक ऐतिहासिक बाबींचा तो काय त्याला म्हणतो आपण एक दस्तऐवज आहे, एक तो साक्षीदार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला असं आहे सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यामागचं त्यांचा उद्देश एवढा होता की या ठिकाणी समाजातील गोर गरीब लोक या ठिकाणी येऊन शिक्षण घेऊ शकले पाहिजे. बाबासाहेबांनी हा विचार मनामध्ये घेत असताना त्यांनी गोर गरीब म्हणजे औरंगाबाद शहर का निवडलं पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे की हे केंद्रस्थान आहे विदर्भातल्या लोकांना सुद्धा, मराठवाड्यातील लोकांना सुद्धा आणि जवळपासचे जे काही नगर जिल्हा वगैरे असतील तर ह्या लोकांना सर्वात जवळ असलेलं केंद्रबिंदू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलेलं औरंगाबाद शहर आणि त्यातल्या त्यात पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जागा निवडलेली आहे. ही सुद्धा औरंगाबादच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तर ही करत असताना या ठिकाणी अनेक मान्यवर जे की मंत्री म्हणजे बाबासाहेबांनी स्थापन केल्यानंतर जर आपण बघितले की त्यानंतर पहिल्या 5-6 पिढ्या ज्या होत्या त्या एवढ्या मोठ्या मोठ्या आणि उच्च पदावरती गेलेल्या आहेत की त्यातले काही उदाहरणं जर द्यायची म्हटले आपण तर एक म्हणजे ज्यांनी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करण्याचं आणि लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम केलेले प्रतापसिंग दादा गोदवळे यांनी बाबासाहेबांच्या वरती त्यांच्या गीत गायनामधून प्रबोधन करत महाराष्ट्रभर खेडोपाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचं काम केलं. प्रतापसिंग दादा गोदवळे म्हणजे वामनदादा कर्डक यांचे चेले. वामनदादा कर्डकांनी सुद्धा नागसेन वनामध्ये येऊन काही त्यांच्या सोबतीला काही सहकारी घेऊन जसे विजयानंद दादा जाधव असतील आणि असे काही सहकारी सोबत घेऊन वामनदादांनी प्रतापसिंग दादा, विजयानंद जाधव आणि D.R. इंगळे मामा या सर्व लोकांचे, नागसेन सावदेकर असतील, नागसेन दादा सावदेकर असतील, असे सर्व त्यांच्या हाताशी धरून या लोकांना घेऊन वामनदादांनी बाबासाहेबांचे विचार हे खेडोपाडी पोहोचवले. ही झाली कला संस्कृतीतला विषय की बाबा आपण गाण्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खेडोपाडी पोहोचवण्याचे. तसेच मोठे मोठे वक्ते झालेले आहेत. या ठिकाणी जर नाव घ्यायचं ठरलं आपलं तर मी एक म्हणजे आवर्जून मला यावेळेस नाव घ्यावंच असं वाटतंय कारण की आरबीआयची स्थापना 100 वर्ष आपण 100 वर्ष पूर्ती या ठिकाणी साजरी करतोय. तर यावर्षी आम्ही या ठिकाणी त्या विषयावरती सुद्धा व्याख्यान ठेवलं होतं की आरबीआयची स्थापना है ना. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद कॉलेज मध्ये प्राचार्य म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे असे डॉक्टर इंद्रजित आलटे यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी सुद्धा जाऊन भाषण केलेला व्यक्तिमत्व सुद्धा हा मिलिंद परिसरातला, नागसेन परिसरातला मिलिंद कॉलेज मधला विद्यार्थी. तसेच HB तायडे असतील किंवा बांगर साहेब असतील, तसेच रिझर्व्ह बँकेचे जे बांगर साहेब आहेत RD बांगर हे रिझर्व्ह बँकेमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून होते आणि गव्हर्नरचे ते सल्लागार या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. तसेच सिडनेम कॉलेजचे प्राचार्य यांचा पण मी या ठिकाणी उल्लेख टाळू शकत नाही की ज्या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांना शिक्षण दिलं म्हणजे ऍज अ शिक्षक म्हणून काम केलं त्या ठिकाणी सिडनेम कॉलेजचे प्राचार्य तायडे सिडनेम कॉलेजचे प्राचार्य राहिले. त्यांना पण यावर्षी आमची त्यांची भेट झाली. आम्हाला खूप गर्व वाटला की आम्हाला सिडनेम कॉलेजचा प्राचार्य मी भेटतो. नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी त्यांची वेळ घेऊन त्यांचंही आम्ही नागसेन फेस्टिवल मध्ये व्याख्यान ठेवणार आहोत. तर असे अनेक जे आहेत मान्यवर या निमित्ताने तुम्ही नागसेन वनाची एक मोठी परंपरा मला या ठिकाणी उद्धृत केली. मला एक म्हणायचं की आज त्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? मुळात त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. परंतु नागसेन फेस्टिवल म्हणजे आम्ही काही नवीन करतोय अशातला काही भाग नाही. कारण नागसेन वनामध्ये सुरुवातीपासूनच सांस्कृतिक, कला, क्रीडा यांची परंपरा बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली.
बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची स्थापना करत असताना या ठिकाणी एम्पी थिएटरची निर्मिती केली. युगयात्री सारखं एक नाटक या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एम बी चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांनी बसवलं. त्यावेळी बरोबर. अनेक सामने स्पर्धे म्हणजे क्रीडा प्रकारातील अनेक सामने या नागसेनवनामध्ये होत असत. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांगीण विकसित झालेला विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करायचा होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं आणि तीच परंपरा आम्हाला नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून सुरू करायची आहे. आज जरी विद्यार्थी संख्येनं कमी असले तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला प्रमाण म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत भूमीमध्ये शिकण्यासाठी देश विदेशातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडे उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील लोक आजही या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. आज स्पर्धेच्या जर दृष्टीने आपण जर बघायला गेलो तर ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी इमारत या ठिकाणी निर्माण केली त्यावेळी औरंगाबाद शहरातली अनेक महाविद्यालय केवळ पत्र्याच्या चाळीमध्ये चालत होती. आज निश्चितपणे या भूमीची थोडी वाताहत होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा जो क्रांतिकारी विचार इथल्या लोकांना कळालेला आहे तो निश्चितपणे इथल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षणासाठी प्रेरणा देणारा आहे. आणि आज जरी आपण शिक्षणाच्या दर्जाच्या दृष्टीने जर विचार करायला गेलो तर आजही नागसेनवनामध्ये अनेक गुणवंत प्राध्यापक, गुणवंत विद्यार्थी घडतायत. फक्त जगाच्या तुलनेमध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली संस्था त्या पद्धतीचा प्रचार प्रसार त्याचा करू शकत नाहीये. निश्चितपणे नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून, मिलिंद नागसेनवन स्टुडंट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा नागसेनवनाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, पुन्हा एकदा नागसेनवनाची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक वैचारिक भूमी सुपीक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज नागसेनवनाकडे पाहून जर लोकांना खऱ्या अर्थानं हळहळ वाटत असेल तर लोकांना आमचं आव्हान आहे की आपण जोपर्यंत या भूमीमध्ये आपण शिक्षणासाठी येणार नाही, जोपर्यंत आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ज्ञानाची बीजे आपण इथून चाखणार नाही, तोपर्यंत आपलं आयुष्य समृद्ध होणार नाही. जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर शिक्षणाची गुणवत्ताही राखली गेली पाहिजे, परंतु गुणवत्ता राखण्यासाठी विद्यार्थी संख्या देखील तितकी महत्वाची आहे. आज अनेक लोक या भूमीच्या विषयी चर्चा करतात की पूर्वीसारखे इथं दिवस राहिले नाही, परंतु या भूमीला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपण वळून पाहण्याची गरज आहे. म्हणूनच आमचं समाजाला आव्हान आहे की या ज्ञानपाखरांनो चला नागसेनवनाकडे, या ज्ञानपाखरांनो चला नागसेनवनाकडे. अर्थातच खूप महत्वाची भूमिका तुम्ही या निमित्ताने मांडली. नागसेन फेस्टिवल ज्या पद्धतीनं मी सांगितलं की एक आदर्श भीम जयंती किंवा स्वाभिमानी भीम जयंती आहे. स्वतः आजी माजी विद्यार्थी जे आहेत हे स्वतः त्या ठिकाणी पैसा खर्च करून स्वतःच्या खिशातला, स्वतःच्या कष्टाचा पैसा घेऊन या फेस्टिवलला लावतात. अर्थातच जे आयोजक लोक आहेत हे सुद्धा त्या पैशाचा कष्टाचं चीज समजून प्रत्येक पैसा हा ज्याप्रमाणे बाबासाहेब सांगतात त्या पद्धतीनं चळवळीच्या प्रत्येक गोष्टीसाठी वापरतात. यातूनच एक म्हणजे मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे आणि त्यावर तुम्ही कोण्या व्यक्तीने पैसे टाकलेत याचं इत्थंभूत माहिती देत आहात. त्यावरून त्याची जी क्लॅरिटी आहे, म्हणजे बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की जी पारदर्शकता असली पाहिजे एखाद्या व्यवहारामध्ये, एखाद्या कामामध्ये, तर ती पारदर्शकता तुम्ही व्यवहारामध्ये जपत आहात. यावरूनच लक्षात येते की बाबासाहेबांच्या आदर्शाला मानून ज्या पद्धतीनं जेवढं चांगलं लोकांसमोर आपल्याला देता येईल, जेवढ्या चांगल्या पद्धतीनं ही आनंदाचा उत्सव जो आहे भीम जयंतीचा तो आपल्याला करता येईल, हा तुम्ही करत आहात. हे अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. मी ती स्वतः अनुभवली आहे तुमच्यासोबत काम करत असताना. आणि या भीम जयंतीच्या या नागसेन फेस्टिवलमध्ये आपण अनेक लोकांना, जे काही चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत यांना तुम्ही रिकॉग्नाइज केलं, म्हणजे अर्थातच त्यांना तुम्ही थोडंसं त्यांच्या कामाला, जे काही उल्लेखनीय काम करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही अप्रिशिएट केलं. ही काय भूमिका होती? या पद्धतीने तुम्ही लोकांना रिकॉग्नाइज करणं आवश्यक होतं, त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा तुम्ही गौरव केला, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वात अगोदर तुम्ही जो वर्गणीचा किंवा लोकसहभागाचा विषय जो सांगितला त्याविषयी स्पष्टीकरण देतो. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की लोकांच्या सहभागाचा जो काही पैसा असतो त्याचा अपहार करणं हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे, सर्वात मोठा गुन्हा आहे. कारण लोक खूप विश्वासाने तो पैसा तुमच्या हातात सोपवतात. कारण आज कुठलाही मनुष्य त्याच्याकडे म्हणजे त्याला कुठल्याही चुकीच्या मार्गाने पैसा येत नाही. आमचा जो काही नागसेनवनातला विद्यार्थी आहे तो त्याच्या कष्टाचा, घामाचा पैसा आम्हाला देत असतो आणि तो पैसा देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी लोकवर्गणीचा अपहार करू नये याबाबत खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे.
बाबासाहेब आंबेडकरांना देखील ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक चळवळी उभ्या केल्या, ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळी माध्यमं तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी उभी केली, त्यावेळी बाबासाहेबांना देखील लोकांनी भरभरून देणग्या दिल्या. बाबासाहेब आंबेडकरांना लोकांनी भरभरून मदत केली. अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या सभा व्हायच्या त्या सभेला लोक थैल्याच्या थैल्या लाखो रुपयांचे अर्पण करत होते. कारण पैशाशिवाय कुठलीही चळवळ चालू शकत नाही, कुठलंही भांडवल असल्याशिवाय तुम्हाला काही उभा करता येत नाही, ही जाणीव त्या लोकांना होती. आणि आज तीच जाणीव बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतीभूमीमध्ये नागसेन फेस्टिवल निर्माण उभं करत असताना आम्हाला होते. कारण लोक खूप अपेक्षेनं खूप मनातून या ठिकाणी मदत आमच्यासाठी देत असतात आणि मदत सत्कारणी लागली पाहिजे. त्या मदतीच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित असलेली भीमजयंती आपण साजरी केली पाहिजे, हा आमचा सर्वप्रथम या जयंती मागचा उद्देश असतो. आपण पुरस्काराच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तर आम्ही सुरुवात म्हणजे साधारणतः 2 वर्ष ज्यावेळी दुसरं वर्ष आमच्या नागसेन फेस्टिवलला झालं त्या वर्षीपासून आम्ही नागसेन गौरव पुरस्कार नावाची संकल्पना पुढे आणली. तर ही संकल्पना का पुढे आणली? कारण आम्ही बघतोय की आज जगाच्या पाठीवरती नागसेन वनातला विद्यार्थी स्वतःच्या कृतीचा, स्वतःच्या कीर्तीचा आणि या भूमीच्या सुवासाचा दरवळ उठवल्याशिवाय राहत नाही. सातत्याने कुठे ना कुठे नागसेन वनातला विद्यार्थी हा स्वतःची प्रगती, स्वतःची वैचारिकता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा विद्यार्थ्यांचा आदर्श आमच्या येणाऱ्या पिढीच्या पुढे असला पाहिजे म्हणून आम्ही हा नागसेन गौरव पुरस्कार सुरू केला. आज पहिला नागसेन गौरव पुरस्कार आम्ही या नागसेन भूमीतील माजी विद्यार्थी आमच्या फेस्टिवलचे मार्गदर्शक कालकथित माधवराव बोर्डे यांना अर्पण केला. तर तो अर्पण करत असताना एक भूमिका प्रामुख्याने आमची होती की माधवराव बोर्डेंनी या नागसेन भूमीमध्ये शिकत असताना अनेक कष्ट सहन केले, परंतु त्या कष्टांची जाणीव ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जाणीव ठेवून या विद्यापीठाच्या सिनेटमध्ये ज्यावेळी ते निवडून आले त्यावेळी त्यांनी नागसेन वनामध्ये अनेक गोष्टी नव्याने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरुस्थानी मानलं अशा संत कबीरांच्या नावाने शिक्षण संस्था उभी केली. अनेक गोरगरीब विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकतात. अनेक ठिकाणी मुलांसाठी मुलींसाठी त्यांनी वसतिगृह निर्माण केली. असा हा आदर्श विद्यार्थी आम्ही नागसेन गौरवच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही प्रतापसिंग बोदडे यांना नागसेन गौरव पुरस्कार दिला. प्रतापसिंग बोदडे हे असं महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक चळवळीतलं महत्वाचं नाव आहे की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांवरती हजारो गीते लिहिली आणि ही हजारो गीत लिहित असताना काही झोपडपट्टीतला माणूस नाही, काही अल्पशिक्षित माणूस नाही, तर प्रतापसिंग दादा बोदडे हा रेल्वेमध्ये सुपर क्लास 2 असलेला माणूस, नागसेन वनामधून इंग्रजी विषयामधून MA केलेला माणूस, जो पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये फिरून ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा, वामनदादा कर्डकांचा विचार पेरण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही आम्ही गौरवलं. या विद्यापीठाचे विद्यार्थी माजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू विठ्ठलराव घुगे जे वंजारी समाजातले होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळी या विद्यापीठाचं नामांतर होत होतं त्यावेळी तो विद्यार्थी या विद्यापीठाचा कुलगुरू होता. असे उज्ज्वल परंपरा असलेले आमचे विद्यार्थी आहेत. आज सुखदेव थोरात असतील, ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर सर असतील, भालचंद्र मुनगेकर सारखा संसदपटू असेल किंवा विदेशामध्ये देखील आमच्या नागसेन भूमीतला एक लोकप्रतिनिधी निवडून आलेला आहे ज्यांचं नाव मला या ठिकाणी सांगता येणार नाही, परंतु अशी उज्ज्वल विद्यार्थ्यांची परंपरा आम्हाला येणाऱ्या पिढी पुढे आदर्श म्हणून ठेवायची आहे आणि त्या माध्यमातून नागसेन गौरव पुरस्काराची आम्ही सुरुवात केलेली आहे. यावर्षी देखील आम्ही नागसेन गौरव पुरस्कार हा पूज्य भंते विशुद्धानंद बोधी महास्तवीर यांना अर्पण केला. तर तो अर्पण करण्यामागची महत्वाची भूमिका अशी होती, विशुद्धानंद बोधी ज्यावेळी या ठिकाणी शिकायला आले 11वीला असताना त्यांनी श्रामनेर प्रवज्जा घेतली आणि श्रामनेर प्रवज्जा घेतल्यानंतर या विद्यापीठाच्या परिघामध्ये, या महाराष्ट्राच्या परिघामध्ये त्यांनी धम्म चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज ज्या बौद्ध लेणीवरती जगभरातून पर्यटक भेटीसाठी येतात त्या बौद्ध लेणीच्या पायथ्याशी हक्काचं बौद्ध अनुयायांसाठी हक्काचं विहार निर्माण करण्याचं काम भंते विशुद्धानंद बोधी यांनी केलं. ज्यावेळी मराठवाड्यामध्ये नामांतर चळवळीच्या अनुषंगाने मोठमोठी आंदोलनं होत होती त्यावेळी त्या आंदोलनामध्ये देखील विशुद्धानंद बोधींनी स्वतःला झोकून दिलं. आज बुद्धगया सारख्या ठिकाणी हजारो अनुयायांना राहता येईल, त्या ठिकाणी त्यांना आपला निवास करता येईल असं एक मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक विशुद्धानंद बोधींनी निर्माण केलं. हिरानंदनी सारख्या पंचतारांकित वसाहतीमध्ये त्यांनी बौद्ध विहार निर्माण केलं आणि शेकडो श्रामनेर त्यांनी या ठिकाणून घडवलेले आहेत. असा हा आदर्शवत आमचा धम्मानुयायी विद्यार्थी आम्ही म्हणून विशुद्धानंद बोधी यांना यावेळीचा नागसेन गौरव पुरस्कार दिला. मागच्या वर्षापासून आम्ही मिलिंद सन्मान पुरस्काराची सुरुवात केलेली आहे. तर मिलिंद सन्मानाची पुरस्काराची निवड करत असताना प्रामुख्याने त्याचं वर्षभर किंवा आतापर्यंत केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याचा विचार करून, त्या कार्याचं कुठे ना कुठे मूल्यमापन करून आम्ही त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या
लोकांना मिलिंद सन्मान पुरस्कार देत असतो. जसं आता बहुजन संघटक आपण बघतो की सोशल मीडियाचं हे जग आहे. सोशल मीडियामध्ये तुम्हाला सातत्याने माहितीचा खजिना मिळत असतो, परंतु हा माहितीचा खजिना अनेकदा चुकीच्या पद्धतीने मांडला जातो. तर एखाद्या घटनेमधलं तथ्य शोधणं, बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतला एखादा अपप्रचार खोडून काढणं, आंबेडकरी चळवळीला मारक ठरणारे अनेक विषयांची उकल करणं, अनेक विषयांना की कशा पद्धतीने मागासवर्गीयांवरती अन्याय केला जातो, मग तो प्रशासकीय क्षेत्रातला असेल, सामाजिक क्षेत्रातला असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, राजकीय क्षेत्रातला असेल, या सगळ्या विषयांवरती चर्चा घडवून आणण्याचं काम बहुजन संघटकच्या माध्यमातून होतं. त्यामुळे बहुजन संघटकला यावर्षी आम्ही नागसेन मिलिंद सन्मान पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. याच वर्षी आम्ही नागपूरचे एक पत्रकार मित्र आहेत आमचे की ज्यांनी मिलिंद मानकर म्हणून की आपण अनेक स्टोऱ्या मागच्या एक 10-12 वर्षापासून मिलिंद मानकर सातत्याने शेअर करत असतात. अनेक घटना ज्या आमच्या ध्यानीमध्ये नसतात, अनेक घटना ज्या विस्मरणात गेलेल्या आहेत, अशा सर्व घटनांना पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम मिलिंद मानकर सारखा एक पत्रकार करतोय. त्यांना देखील यावर्षी आम्ही नागसेन मिलिंद सन्मान पुरस्काराने या ठिकाणी सन्मान केलाय. हे सन्मान करण्याचं जी परंपरा आहे, कारण एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती जर उल्लेखनीय काम करत असेल तर ते काम खऱ्या अर्थानं समाजासमोर आलं पाहिजे. कारण केवळ राजकीय क्षेत्रामध्ये आपण जाऊन बाबासाहेब आंबेडकरांचं काम करू शकतो का तर नाही, केवळ शैक्षणिक क्षेत्रात आपण काम करू शकतो का तर नाही, तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला चळवळीचा ठसा उमटवता येईल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रचिती आपल्याला लोकांना आणून देता येईल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा आदर्श समाजापुढे असला पाहिजे. आणि येणाऱ्या पिढीला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करण्यासाठी शेकडो हजारो क्षेत्र खुली झाली पाहिजे, या उद्देशाने या पुरस्कारांची आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये अत्यंत दर्जेदार काम करणारी जी काही मंडळी आहेत त्या सर्वांना आम्ही सामावून घेऊन पुन्हा एकदा नागसेन वनासोबत समाजाची नाळ कशी घट्ट होईल, पुन्हा एकदा नागसेन वनाशी इथल्या प्रत्येक क्षेत्रातला माणूस कसा जोडला जाईल, या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न करत असतो. आणि या पुरस्कारांच्या माध्यमातून समाजाला आदर्श व्यक्तींची ओळख करून देण्याचा प्रयत्न आमचा असतो. या निमित्ताने मला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक ज्या काही आपण कार्यक्रम घेतो किंवा कोणताही एखादा फेस्टिवल म्हणा किंवा कोणताही कार्य करतो तर त्याचा एक उद्देश असतो. आपण निवडणूक ज्यावेळेस लढतो त्यावेळेस सुद्धा आपला जिंकण्याचा उद्देश असतो. आपण जे काही सोशल काम करतो, तुला मदत करायची तर आपण त्याला किती पैसा भेटला पाहिजे, हॉस्पिटलायझेशनसाठी असेल किंवा शैक्षणिक मदतीसाठी आपण त्याची एक आखणी असते की बाबा या विद्यार्थ्याला एवढा पैसा झाला पाहिजे. तसं सोशल काम करत असताना म्हणजे आपण हे फेस्टिवल वगैरे ज्यावेळेस आपण घेतो तर त्यावेळेस असे काही मापदंड आपण ठेवू शकत नाही, परंतु तरी सुद्धा काही मापदंडांवर जर आपण नागसेन फेस्टिवलला जर आपण बघितलं तर या नागसेन फेस्टिवलची फलश्रुती काय वाटते आपल्याला? या नागसेन फेस्टिवलची फलश्रुती जर खऱ्या अर्थानं आम्ही 8 वर्षापासून हा फेस्टिवल घेतोय आणि दरवर्षी आम्हाला एक आगळं वेगळं समाधान या फेस्टिवलच्या नंतर मिळत असतं. कारण आता ह्या वर्षीचं जर सांगायला गेलं तर जे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यातले अनेक विद्यार्थी इथं काठी टेकत का होईना पण या नागसेन भूमीमध्ये मला जायचंय या उद्देशाने इथे येतात. अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, अनेकांना या महाविद्यालयात घालवलेले दिवस, या ठिकाणी केलेला संघर्ष, या ठिकाणी शिक्षणासाठी भोगलेल्या हाल अपेष्टा, या सगळ्यांची पुन्हा एकदा आठवण होते. आणि या आठवणीच्या माध्यमातून या संस्थेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आज आपण ज्या हुद्द्यावरती, ज्या उंचीवरती आपण स्वतःला पाहत आहोत ती उंची आपल्याला नागसेन वनाने दिलेली आहे आणि ही उंची जर आपल्याला पुढच्या पिढीसाठी द्यायची असेल तर या नागसेन वनभूमीसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, ही जाणीव निर्माण करण्याचं काम या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही करतोय. आज मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं की आज नागसेन वनातली विद्यार्थी संख्या रोडवलेली आहे, परंतु या नागसेन वनाची जी ख्याती आहे, या नागसेन वनाचं जे महत्व आहे, या नागसेन वनाचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य पुन्हा एकदा समाजाच्या दृष्टिक्षेपामध्ये आम्हाला आणून द्यायचंय आणि त्या उद्देशानेच हा फेस्टिवल आम्ही साजरा करत असतो. आज बाबासाहेब आंबेडकरांनी सुसंस्कृत विद्यार्थी म्हणून जसं मिलिंद आणि नागसेनला समाजापुढे आदर्श म्हणून उभा केलाय, तोच आदर्श आम्हाला पुन्हा एकदा टिकवायचा आहे, तोच आदर्श पुन्हा एकदा नव्याने निर्माण करायचा आहे. इथला प्रत्येक विद्यार्थी हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला मिलिंद झाला पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला नागसेन या पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरला पाहिजे. आणि हेच या फेस्टिवलचा महत्वाचा उद्देश आहे की इथला येणारा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक नागरिक हा सुसंस्कृत घडून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी या भूमीकडे आलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं कार्य केलं पाहिजे. आणि ते कार्य करण्यासाठी कुठंतरी आमच्याकडून छोटासा का होईना खारीचा वाटा उचलता येतो की काय, म्हणून हे नागसेन फेस्टिवलचं आम्ही या ठिकाणी आयोजन करत असतो. हाच आमचा या मागचा खरा स्वार्थ आहे. नक्कीच या निमित्ताने नागसेन फेस्टिवलच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील जे काही नागसेन वनामध्ये शिकलेली विद्यार्थी असतील,
पहिल्या बॅचचे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, दुसऱ्या बॅचचे असतील किंवा तत्सम, हे दुरून सुद्धा अशा पद्धतीने एक फेस्टिवल चालू होतोय आणि या निमित्ताने एक गेट टुगेदर होण्याचा एक संधी विद्यार्थ्यांना मिळते, ज्याचं एक विद्यार्थी संमेलन तुम्ही 1 तारखेला आयोजित सुद्धा केलं होतं या निमित्ताने. तर या पद्धतीनं एक जोडण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होते. मुळातच नागसेन वन जे आहे किंवा मिलिंद जे आहे, मिलिंद विद्यालय किंवा नागसेन वन, हे मुळातच महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक जेवढ्या काही गोष्टी आहेत किंवा जेवढे काही क्षेत्र आहे, या क्षेत्रांमध्ये खऱ्या अर्थानं लीडर्स निर्माण करणारं, चळवळ उभी करणारं हे क्षेत्र आहे. इथून अनेक लीडर्स निर्माण झाले, अनेक जे काही समाजाला दिशा देणारी जी लोक आहेत ती निर्माण झाली. आजही या नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं कार्य होत आहे, होऊ शकतं आणि आपण करत आहोत असं मला वाटते. याच्यापेक्षा वेगळी फलश्रुती, आणखीन चांगली फलश्रुती काही असू शकत नाही, कारण नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून आपण समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम परत एकदा करत आहोत. म्हणजे ते पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात असेल, सांस्कृतिक क्षेत्रात असेल, कला क्षेत्रात असेल किंवा राजकीय क्षेत्रात सुद्धा. आणि म्हणून नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण म्हणजे लोकांना जोडूयात. परत नागसेन फेस्टिवलचं जे काही, नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून नागसेन वनाचं आणि मिलिंदचं जे काही नातं आहे अधिक गहिरा पद्धतीनं आपण हे समाजापुढे ठेवूयात. आणि तो जो काही गतवैभव तुम्ही जो म्हणता की जो आता आपल्याला पुन्हा स्थापित करायचा आहे, तो या निमित्ताने आपण करूयात. शेवटची कमेंट हेमंत मोरे सर, काय वाटतं एकूण नागसेन फेस्टिवल आणि एकूण या आजचा जे काही आपण या पद्धतीनं आपण भूमिका मांडल्या, तर काय वाटतं भविष्यात आपण काय करायला पाहिजे? आदर्श भीम जयंती सर, आपण सांगितल्याप्रमाणे जे आपण म्हटले की चळवळीचं एक केंद्रस्थान जे नागसेन फेस्टिवल आहे, नागसेन वन जे आहे ते चळवळीचं केंद्रस्थान आहे. या ठिकाणाच्या लीडरची आपण जर ज्यावेळेस चर्चा करायची असेल तर आपल्याला बघायला मिळतं की मिलिंद कॉलेजच्या दुसऱ्या बॅचचे प्रीतम कुमार शेगावकर हे राज्यमंत्री म्हणून झाले गेले. गंगाधर गाडे साहेब, ज्यांना आम्ही सुद्धा नागसेन गौरव या पुरस्काराने सन्मानित केलेले, गंगाधरजी गाडे साहेब असतील. तसेच आपण न चुकता कॅबिनेट मिनिस्टर सेंट्रलचे रामदासजी आठवले साहेब यांना आपल्याला वगळता येणार. बरोबर. त्या एकूणच आपण जर या चळवळीचं म्हटले तर दलित पॅंथरची जी चळवळ होती, ज्याबाबत आपण सर्व चर्चा करत असतो, हिचं उगम स्थान सुद्धा हे नागसेन वन आहे. आणि ती दलित पॅंथरची चळवळ उभी करणे किंवा आंबेडकर मुवमेंट एक उभे करणे ही काळाची गरज आहे आणि आज सुद्धा ती गरज आहे. तर ह्या नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून असे होते की 50 वर्ष, 25 वर्ष जुने मित्र आमच्या या फेस्टिवलमध्ये भेटतात, जमतात. जवी पवार असतील, जवी पवारांना आम्ही मागच्या वर्षी नागसेन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मित्रांना फोन केला की मला नागसेन परिसरामध्ये एक मोठ्या अशा पुरस्काराने सन्मानित करत आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांचं एक गेट टुगेदर या ठिकाणी त्यांच्या मित्रांचं झालं. अक्षरशः एक मला नाव आठवत नाही सरांचं, पण ते बाबा दरवर्षी काठी टेकवत नागसेन फेस्टिवलला हजेरी लावतात. आणि त्या डेंगळे सर आहेत, ते पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळून पाहिलेलं आहे. बाबासाहेबांची त्यांनी लेक्चर सुद्धा अटेंड केले. नंतर रोकडे गुरुजी झाले. असे भरपूर असे लोक आहेत की जे दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना या ठिकाणी भेटतात आणि बाबासाहेबांची जयंती, आदर्श जयंती या ठिकाणी साजरी करतात. विचारांची जयंती साजरी करतात. संस्कृतीची जतन करणारी जयंती साजरी करतात. आणि क्रीडा विभागाला, खेळाडूंना प्रोत्साहन देणारी जयंती साजरी करतात. यावर्षी मला आणखी असं सांगू होतं की मी ज्या वर्षीच्या चंद्रू सरांसोबत माझं वावर यावर्षी भरपूर झाला, त्यावेळेस चर्चा करत असताना त्यांनी सांगितलंय की जयंतीमध्ये किंवा आपण सत्कार करत असताना फूल, बुके, शॉली हा जो आपण अपरिहार्य अपव्यय करतो पैशांचा, हा टाळा. आणि पुस्तका एखादं छान असं वैचारिक पुस्तक जर आपण या बुकेऐवजी किंवा शॉलीऐवजी किंवा मुवमेंटऐवजी जर आपण एखादं पुस्तक जर आपण भेट वस्तू म्हणून जर येणाऱ्या आपल्या सन्मानित जे आपले वक्ते असतील त्यांना जर दिले तर
खूप योग्य आणि खूप छान असा विचार समाजामध्ये पोहोचू शकतो. हे विचार मी माझे नाही मांडत आहे, हे मला चंद्रू सरांनी सांगितलं की तुम्ही पुढे हे करा. आणि मला खरंच या बहुजन संघटक चॅनलवर सांगू वाटते इच्छितो की मला आनंदाने सांगू वाटतंय की चंद्रू सरांचा हा एक विचार मी तुमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत मांडत आहे. नक्कीच सर, आपण ज्यावेळेस औरंगाबाद येथे 16 ऑक्टोबरला प्रताप सिंग आणि वामनदादा यांचं जे वैचारिक मंथन संमेलन घेतलं होतं, त्यावेळी सुद्धा आपण पुस्तकाचंच हे केलं होतं, फुलांचा आपण वापर नव्हता केला. आज या पद्धतीने ही जी काही चळवळ तुम्ही सांगताय, या पद्धतीने लोक ऍक्सेप्ट करतील, ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप छान मुद्दा तुम्ही या निमित्ताने मांडला की आदर्श भीमजयंती करत असताना हा सुद्धा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, कारण फुलांचा अपव्यय भरपूर होतो आणि ते दुसऱ्या दिवशी कोमेजून म्हणजे फेकल्याच जातात. त्याऐवजी जर पुस्तक ठेवलं, तेवढ्याच 10 रुपयाचं जरी आपण पुस्तक दिलं किंवा जे काय असेल ते, तर ते कायम शेवटपर्यंत आपल्या खिशात राहतं, कायम राहतं, घरात राहतं, कोणतरी वाचतं. अर्थातच हे फार महत्वाचं आहे. सचिन दादा, शेवटची काही कमेंट तुमची की म्हणजे या निमित्तानं आदर्श भीमजयंती आणि नागसेन फेस्टिवल याचा जो काही आपण संगम आज या ठिकाणी जोडलेला आहे, तर आपल्याला भविष्यात अजून काय काय करता येऊ शकतं? खरं तर आता बऱ्यापैकी जयंतीच्या बाबतीतला आपल्या सर्वच लोकांचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट झालेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नाचूनही साजरी करायची, वाचूनही साजरी करायची आणि समाजोपयोगी उपक्रमातून साजरी करायची. हे खूप स्पष्टतेने दरवर्षी या गोष्टी स्पष्ट होत जात आहेत की केवळ नाचणे किंवा केवळ जल्लोष करणे हा या जयंतीचा उद्देश नाही, तर येणाऱ्या हजारो पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील असे उपक्रम आंबेडकरी चळवळीच्या वतीने राबवले जात आहेत. आज एक वही एक पेनच्या सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गरजू भागातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं जात आहे. अनेक ठिकाणी आरोग्यदायी उपक्रम राबवले जात आहेत. कुठे तर अशी पद्धत आहे की मी आता एक खेळ, मला वाटतं एक कुठलं तरी एक उपक्रम आहे, त्या उपक्रमाच्या विषयी मी सातत्याने वाचत असतो. त्या गावामध्ये पण जयंतीच्या याच्यातून जमा झालेला जो काही लोकवर्गणीतून उभा राहिलेला जो पैसा आहे, तो पैसा तिथल्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी वापरला जातो. अनेक ठिकाणी ग्रंथालयामध्ये पुस्तकं दिली जातात. अनेक ठिकाणी लोक दरवर्षी अनाथ मुलांना काहीतरी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. म्हणजे जयंतीचा हा जो चुकीचा प्रचार केला जातो की केवळ नाचगाण्यांची जयंती, तर ही नाचगाण्यांची जयंती नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना परिपूर्ण अशी ही जयंती आहे. आज नागसेन भूमीमधून आम्ही दरवर्षी जरी नागसेन फेस्टिवल साजरा करतो, परंतु वर्षभर वेगवेगळी लोकोपयोगी उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो. मागच्या वर्षी भीम जयंतीनंतर लगेचच आम्ही साधारणतः 90,000 ते 1 लाखापर्यंतची शैक्षणिक साहित्य आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत वितरित केलेली आहेत. कारण आज या समाजामधला मोठा वर्ग हा इथल्या आर्थिक परिस्थितीने ग्रासलेला आहे, आर्थिकतेने ग्रासलेला आहे आणि या लोकांना देखील आपण भीम जयंतीच्या माध्यमातून आधार दिला पाहिजे, अशी देखील आंबेडकरी अनुयायांची धारणा असते. आज आपण बघतोय की जगभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती. अगदी भारतातच नव्हे तर विदेशात देखील बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. परंतु भारतातला आंबेडकरी अनुयायी जो आहे, तो खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वैचारिक पद्धतीने साजरी करण्याला महत्व देतोय. आज सोलापूर असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, या अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात जयंत्या होतात आणि केवळ ऑफलाईन किंवा रस्त्यावरच्या किंवा ग्राउंडवरच्या जयंतींच्या सोबतच वैचारिक खाद्य पुरवणाऱ्या जयंत्या देखील ऑनलाईन पद्धतीने साजऱ्या केल्या जातात. अनेक कलावंत दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे आशय असणारी गाण्यांची निर्मिती करतात, वेगवेगळे आशय असणाऱ्या शॉर्ट फिल्मची निर्मिती करतात. अनेक कलाकार आपल्या कलाकृतीतून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. अशा पद्धतीची ही आदर्श जयंती आहे. अनेक लोक राजकीय पद्धतीच्या काही गोष्टी या जयंतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. माझा सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की राजकारण आणि जयंती यांची सरमिसळ करू नका. जयंती ही लोकांना जोडणारी आहे, तर राजकारण हे तुम्हाला आम्हाला एक दुसऱ्यापासून तोडणारं असतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या पक्षांच्या माध्यमातून जयंती साजरी करू नका. अशा कुठल्याही जयंतीला आपण थारा देऊ नका, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा खऱ्या अर्थानं इथल्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा आहे. तर जे काही धर्मांध पक्षाची जी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांना मोडून तोडून लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतायत, अशा लोकांना आपण थारा देऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांना कृतीशील अभिवादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मला वाटतं की आपण दरवर्षी आपल्या मनामध्ये फुलगाड बांधली पाहिजे की जी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा मानवतेच्या विरोधातली जी मंडळी आहे, अशा मंडळींना आपण कुठे थारा देता कामा नये.
तो मग निवडणुकीच्या माध्यमातून असेल, राजकारणाच्या माध्यमातून असेल, समाजकारणाच्या माध्यमातून असेल, अशा लोकांना आपण कायम बाजूला करण्याचं धोरण स्वीकारलं पाहिजे. इथल्या शोषित, पीडित, वंचित घटकांना साठी जे ज्या गोष्टी आपल्याला करता येतील त्याच्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प प्रत्येकाने आपल्या मनामध्ये केला पाहिजे. फक्त एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अनेकांना वाटतं की नागसेनवन म्हणजे केवळ ही औरंगाबाद मधले जी काही 6-7 कॉलेजेस आहेत, 2-4 शाळा आहेत, हे म्हणजे नागसेनवन. तर मित्र हो, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण संस्थेशी संलग्न जी महाविद्यालय आहे ती सगळी महाविद्यालय नागसेनवन परिसरातली आहे. म्हणजे मुंबईचा कॅम्पस जो जरी असेल तर तो नागसेनवनच आहे, बँगलोरचा कॅम्पस असेल तर तोही नागसेनवन आहे, किंवा नवी मुंबईतला कॅम्पस असेल तोही नागसेनवन आहे, कोल्हापूर असेल, बोधगया असेल, या सगळ्या ठिकाणचा जो काही परिसर आहे हा सगळा परिसर नागसेनवन आहे. आणि या सगळ्या परिसराला मिळून आपली पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे. आज या सोसायटीला खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे. तुमच्या आमच्या सारख्या शिकणाऱ्या सवरणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा या नागसेनवनामध्ये शिक्षण घेण्याची गरज आहे. कारण आपल्याला जर सुसंस्कृत पिढी निर्माण करायची असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी शैक्षणिक भूमी आहे या शैक्षणिक भूमीतून पुन्हा एकदा शिक्षण घेण्याची गरज आहे. हेच आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. सचिन दादा, या निमित्ताने फक्त एक गोष्ट समजावून सांगा की ज्या लोकांना मिलिंदीमध्ये शिकायचं असेल त्यांनी काय करायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट की ज्या माजी विद्यार्थ्यांना या माध्यमातून चळवळीमध्ये सहभाग घ्यायचा असेल, म्हणजे काही कारणास्तव लोक तुटल्या गेलेत आणि परत आता त्यांना जोडायचं असेल तर काय करता येईल, काय हेल्पलाईन आहे किंवा काय तुमचं एखादा नंबर असेल किंवा सोशल मीडिया अकाउंट असेल, काय त्याबद्दल थोडीशी माहिती द्यावं. सध्या आम्ही लोकांना नागसेन फेस्टिवलशी जोडून घेण्यासाठी, या भूमीशी जोडून घेण्यासाठी फेसबुकवरती नागसेन फेस्टिवल नावाचं पेज चालवतो. त्या पेजच्या माध्यमातून जवळपास 9,000च्या जवळपास लोक आम्हाला आजच्या घडीला जोडलेली आहेत. आणि इथून पुढे जाऊन आम्ही naxenfestival.com नावाची वेबसाईट येत्या 14 एप्रिलच्या आतमध्ये ती डेव्हलप करतोय. त्या वेबसाईटच्या माध्यमातून जे काही आजी माजी विद्यार्थी असेल त्यांना त्या या फेस्टिवलचा आणि या संस्थेचा सदस्य होता येणार आहे. आणि सोबतच या भूमीमध्ये आता औरंगाबाद शहराच्या परिसरामध्ये साधारणतः 6 कॉलेजेस आहेत. त्याच्यापैकी एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एक पॉलिटेक्निक कॉलेज आहे, एक लॉ कॉलेज आहे आणि इतर डिग्री महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयांमध्ये आपण सर्वांनी प्रवेश घेतले पाहिजे. अत्यंत चांगल्या दर्जाचं शिक्षण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण इथं शिकणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि आज तुमच्या आमच्यासाठी ज्ञानाची मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी खुले केलेले आहेत. जर आपल्याला थोडासा त्रास जरी सहन करावा लागला तर माझी विनंती आहे की आपण या नागसेनवनाच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे. कारण अत्यंत चळवळीचं चांगलं वातावरण या भूमीमध्ये आहे. आणि या जर इतर काही माहिती जर आपल्याला हवी असेल तर माझा मोबाईल नंबर मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो. 9270049458 या नंबरवरती आपण कधीही संपर्क साधू शकता. लवकरच आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण सर्वांना जोडून घेणार आहोत. जर आपण या नंबरवरती संपर्क केला तर आपल्याला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील सहभागी करून घेता येईल. नक्कीच पुन्हा एकदा माझा नंबर सांगतो, 9270049458. नक्कीच सचिन सरांनी आपला नंबर या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याशिवाय सुद्धा जर कुणाला काही जरी अडचण आली तरी तुम्ही सचिन दादाशी संपर्क करू शकता. या ठिकाणी हेमंत मोरे सर आहेत, यांच्याशी संपर्क करू शकता. आणि मौर्या हॉटेल हे जे आहे हे हेमंत सर ते चालवतात. म्हणजे यांचे जे वडील आहेत दौलतराव मोरे यांनी ते सुरू केलेलं आहे. आणि अतिशय म्हणजे एक चळवळीचं केंद्र, जसं बाबासाहेबांच्या म्हणजे या ठिकाणी आपण जसं मिलिंद आणि नागसेनवन असं जे काही एक नातं जोडतोय, किंवा नागपूरमध्ये असेल तर समजा रवी भवन किंवा श्याम हॉटेल, हे जे काही आपण दीक्षाभूमी, हे जे काही आपण नाळ जोडतो, मुंबईमध्ये असेल राजगृह असेल किंवा दादरची आंबेडकर रोड, तर त्या पद्धतीनं हे मौर्य हॉटेल सुद्धा एक ऐतिहासिक असं केंद्र आहे चळवळीचं. या ठिकाणी सुद्धा आपण जर काही अडचण आली तर तुम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. असे अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्यासाठी आहेत. त्याशिवाय म्हणजे नागसेनवन भूमीत आल्यानंतर कुणालाही ही 2-4 नावं तुम्ही विचारली, सचिन निकम असतील, हेमंत मोरे असतील, तर तुम्हाला कोणीही सांगेल. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. आपली भूमी आहे, आपली लोक आहेत, आपल्याला नेहमी सदैव तयार असतील.
असं या ठिकाणी मी सांगतो. त्याशिवाय काही अडचण आली तर ही लोक तर आहेतच, आणि जर तुम्हाला संपर्क नंबर जर कळला नसेल किंवा काही पाहिजे असेल तर मी तो कमेंटमध्ये किंवा तुम्ही बहुजन संघटनेच्या कुठेही जर आम्हाला मागितला म्हणजे कमेंट्समध्ये तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. या निमित्ताने आदर्श भीम जयंती, वंदन भीमरायास आदर्श भीम जयंती, स्वाभिमानी भीम जयंती कशी असावी आणि यासोबतच नागसेन फेस्टिवलचं काय महत्व या संबंधाने आपण खूप चांगली आणि महत्वपूर्ण चर्चा, ऐतिहासिक चर्चा मी या ठिकाणी म्हणेल ही केलेली आहे. आणि अर्थातच नागसेन वन आणि मिलिंद विद्यालय हे पुन्हा भरण्यासाठी, पुन्हा फुलण्यासाठी या चर्चेला खूप महत्व आज आहे असं मला वाटतं. आणि या पद्धतीनं जर आपण जयंती आणि फेस्टिवल्स जर आपण सुरू केले, साजरे केले, आपण याच्याशी जुडलो तर नक्कीच आंबेडकरी चळवळ मोठी होण्यास, वाढण्यास आपल्याला मदत होईल. हिला कोणीही रोखू शकणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी आमचे सचिन निकम सर आणि हेमंत मोरे भाई हे दोघ जण जुळलेत, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि बहुजन संघटनेच्या माध्यमातून मला नागसेन फेस्टिवल लाईव्ह करण्याची जी संधी मिळाली, यातून मला या परिवाराशी जुळता आलं. नागसेन म्हणजे वैयक्तिक मी नागसेन भूमीत शिकलो नाही याचं शल्य सुद्धा मला आहे, परंतु भविष्यात नागसेन वनामध्ये, मिलिंद विद्यालयामध्ये कोणत्या ना कोणत्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी होऊन मी सुद्धा मिलिंदचा विद्यार्थी नक्की होईल अशी सुद्धा या ठिकाणी मी ग्वाही देतो. कारण बाबासाहेबांच्या या पावन भूमीत जगण्याचा, त्यांचा सहवास लाभण्याचा, म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब असतील, या ठिकाणी बाबासाहेब बसले असतील, या ठिकाणी बाबासाहेब उभे असतील, या ठिकाणी बाबासाहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतील, अशा अनेक गोष्टी मला त्या ठिकाणी जाणवत होत्या. मी ज्यावेळी नागसेन वनात फिरत होतो त्या भूमिका बघत, म्हणजे नागसेन वनात रोडवर फिरत असताना मला ती जाणीव झाली की ज्या ठिकाणी आपला स्टेज असेल त्या ठिकाणी मला वाटत होतं की बाबासाहेब या ठिकाणी सुद्धा आले असतील, बाबासाहेब या ठिकाणी सुद्धा फिरले असतील, बाबासाहेबांनी इथे सुद्धा कोणाला तरी बोलले असतील. म्हणजे असं अनेक गोष्टी मी इमॅजिन करत होतो आणि तो एक सहवास मला भेटत होता. आज तुम्हा लोकांना तो सहवास लाभलेला आहे. आपण अतिशय खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. हा सहवास सगळ्यांना लाभावा असं मला वाटतं. आणि नागसेन फेस्टिवल हे भारतातील एक ऐतिहासिक फेस्टिवल जे बनत आहे त्याची उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी या ठिकाणी आपणास मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. जय जय